येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई ठाण्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या अमराठी चालकांना मराठी बोलणं आता बंधनकारक असणार आहे। प्रवाशांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारनं व्यावहारिक मराठी प्रशिक्षणाची मोहीम सुरू केली होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानुसार आतापर्यंत 1 लाखाहून अधिक चालकांनी मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलंय। पण हा दावा प्रत्यक्षात किती खरा आहे? 1 लाख चालकांनी खरंच मराठी शिकली आहे का? रिक्षात बसल्यानंतर चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधतायत का? पाहूयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आमचा स्पेशल रिपोर्ट। राज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवायच्या असतील तर चालकांना मराठी भाषा बोलता येणं आता 15 ऑगस्टपासून अनिवार्य आहे। महाराष्ट्रात राहून व्यवसाय करताना स्थानिक भाषेचा आदर व्हावा यासाठी राज्य सरकारनं सर्व रिक्षा टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठीची सक्ती केली आहे। त्यामुळे मुंबई असो की ठाणे, रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि त्यात बसणारे लाखो प्रवासी यांच्या रोजच्या प्रवासामध्ये भाषा हा संवादाचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा ठरतो। याच दैनंदिन संवादामध्ये मराठीचा वापर वाढावा यासाठी सरकारनं अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी प्रशिक्षण अभियान सुरू केलं। खरं तर 3 महिन्यांपूर्वीच म्हणजे 1 मेला महाराष्ट्र दिनापासूनच राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य होणार होती। पण काही चालक संघटनांनी व्यावहारिक अडचण सांगत मराठी भाषा शिकण्यासाठी सरकारकडे वेळ मागितला। त्यामुळे राज्य सरकारनं 2 मे पासून राज्यभरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान अधिकृतपणे सुरू केलं। आता ही वाढीव मुदत संपत आली असून दिलेल्या वेळेमध्ये चालकांनी मराठी आत्मसात केली का, तसंच पुढे नेमकं काय कारवाई होणार यावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा दिलाय। 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्रता दिवसापर्यंत जवळजवळ 105 दिवसाचा हा कालावधी आम्ही ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिला होता आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी। 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगयतनमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा, परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। परिवहन मंत्र्यांनी केलेला दावा आणि रस्त्यावरची सध्याची परिस्थिती यात किती तथ्य आहे याचा आढावा घेण्यासाठी आमच्या मुंबई आणि ठाण्यातल्या प्रतिनिधींनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी मराठीत संवाद साधला। कुठे जायचं, किती पैसे झाले, इथून पुढे कुठे वळायचं अशा रोजच्या व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या मराठी वाक्यांवर चालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली। यावेळी काही चालकांनी अगदी सहज मराठीत उत्तर दिलं, काही चालकांनी तोडकं मोडकं का होईना पण मराठीत संवाद साधला, तर काही चालक अजूनही मराठी शिकत असल्याचं सांगत होते। जे लोक आहेत ते थोडंफार बोलतातच आणि आता आम्ही इथे रहिवासी आहे म्हणून आम्ही व्यवस्थित बोलतो। आमचा जन्म इथे, त्याचं शिक्षण इथे आहे म्हणून आम्ही व्यवस्थित बोलतो। जे बाहेर परप्रांतीय आहेत, आम्ही पण परप्रांतीय आहेत, पण आम्ही इथे जन्म झाला, शिक्षण आईवडील परप्रांतीय होते पण आम्ही इथे जन्मले होतो, आम्ही व्यवस्थित बोलतोय। जे गावावरून आलेले आहेत ते थोडंफार बोलतात विचारे असं। तुमचं नाव काय? अंकित कुमार दिनेश सिंग। मराठी येत आहे? कुठे शिकलात तुम्ही मराठी? इथे महाराष्ट्र सीखले, इथेच काम करायचे, मराठी बोला जाएगा। जो पैसेंजर जो बैठता है, ज़्यादातर पैसेंजर जो मराठी रहता है वो भी हिंदी में ही बोलता है। इसके लिए अगर वो भी मराठी में बोलने ही लगे ना तो धीरे धीरे आ जाएगा। मराठी में पैसेंजर अगर बैठता है ना तो वो भी हिंदी में बोलता है। माझ्या ठाण्यामध्ये जन्म झालेला, मला शिकायची गरज नाही, आधी शिकलेलो। पण ही मराठी भाषा शिकणं किती गरजेचं वाटत होतं? गरजेचं म्हणजे मराठी, आपण महाराष्ट्राचं आहे तर मराठी भाषा शिकायलाच पाहिजे लोकांना। गरज नाही, अभिमान वाटतो मला मराठी भाषेवर। मराठीमध्ये मला विचारलं साहेब की पॅसेंजर तुम्हाला गाडीमध्ये बसणार आणि पाऊस येणार तर तुम्ही काय करणार, तर मी बोललो साहेब पॅसेंजर बसणार, तुम्ही सांगणार की भाऊ पाऊस येणार, पडदा लावून द्या, आणि नाम विचारला किती वर्षात राहतो विचारला साहेब। कुठे चल रहे? यही सब है, अभी पूरा सीखा नहीं है। हाँ, जे अजून शिकताय तुम्ही, पण मराठी भाषा शिकणं हे गरजेचं मत वाटतं? तो है भाई, भाषा तो मत तो कोई भी भाषा हो। मध्ये कुठे जायचं साहेब तुम्हाला, कुठे छोडू बस। मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या काही अमराठी चालकांनी रोजच्या व्यवहारातून मराठी चांगलीच आत्मसात केली आहे, तर काही चालकांनी मराठीच्या प्रशिक्षणासाठी आताच फॉर्म घेतलाय, तर काहींनी वेळ मिळत नव्हता, आता शिकणार असं सांगितलेलं आहे।
एकूणच सरकारच्या मराठी सक्तीच्या मोहिमेला चालकांकडून संमिश्र का होईना पण सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण सरकारकडून सांगण्यात आलेला 1,00,000 चालकांचा प्रशिक्षण पूर्ण झालेला आकडा आणि प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून मराठी बोलणारे चालक यामध्ये अजूनही खूप मोठं अंतर आहे. आएंगे सिखाने के लिए भाई, ऐसा बोलो जैसा आप बताएं, जब मराठी बोलने के लिए सीखने के लिए आप मराठी बोलेंगे, ये बंदा मराठी बोलेगा तो, लेकिन 10 लोग मराठी बोलेगा, हाँ ये वर्ड अपन चेंज कर सकते. अब एक मराठी बोल रहा है, 10 लोग हिंदी बोल रहा है, तो एक मराठी सीखने के चक्कर बहुत 10 लोग. तुम्ही मराठी बोलताय? मराठी थोडं बोलते, जास्त ना भाऊ. आपलं मराठी येतच नाही, लेकिन मराठी शिकायला आलं तर आम्ही हो थोडं आम्ही कसं, आम्हाला जसं बोलणार ना, मराठीमध्ये बोलणार तर आम्ही त्यांच्याशी मराठी बोलणार, हिंदीमध्ये बोलणार तर आम्ही हिंदीमध्ये बोलणार. आपण एक डेमो करूया. एक थोडक्यात समजा मी तुमचा ग्राहक आहे आणि मी मराठीत तुमच्याशी बोलतो. मला इथून सांताक्रूज स्थानकात जायचंय. तर मी बोलणार ना, हा जाणार म्हणून बोलणार. हो, भाडं वगैरे जे असणार मीटर प्रमाणे आपण जाणार. ये इतना की मतलब होता है कुठे जायचं बसाना. हाँ, तो कसाला जायचं तुम्हाला शेअरिंगमध्ये, डायरेक्ट जायचे, मीटरवरती जायचे, कसाला जायचे. शशनरावच्या तिवारीला मी शिकवलं मराठी. ह्या व्यक्तीला थोडंफार मराठी मी शिकवलं आणि नेहमी ह्याला मी सत्वत असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हापर्यंत असतो ह्याला मी सत्वत असतो. तुमचे सहकारी म्हणतात की नाही शिकवली पाहिजे? नाही, शिकवलं पाहिजे, सर्वांचं पोट आहे. बस एवढंच आमचं एकच म्हणणं आहे का इमानदारीत राहा, इमानदारीत खा आणि मुंबईमध्ये राहता मुंबईचं नाव काढा. खरं तर मुद्दा केवळ मराठी शिकण्याचा नाही, तर मुद्दा आहे प्रवाशांशी संवादाचा. मुंबईच्या रस्त्यावर दररोज लाखो प्रवासी हे रिक्षा टॅक्सीनं प्रवास करतात. प्रवाशाला नेमकं कुठं जायचंय, किती भाडं झालंय, कुठून जायचंय हे चालकाला समजणं आणि चालकाला ते प्रवाशाला समजावून सांगता येणं, यासाठी मराठी भाषा ही महत्वाची ठरते. त्यामुळं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 17 ऑगस्ट नंतर कारवाईचा इशारा दिलाय. मराठी प्रशिक्षण खरंच किती परिणामकारक ठरतंय याची खरी परीक्षा आता रस्त्यावरच होणार आहे. सह्याद्रीच्या कुशीत जन्मली, संतांच्या ओठी फुलली, मराठी आमुची माय बोली, मना मनात रुजली. मुंबईच्या या मायानगरीत शब्द तिचे घुमू दे, मराठी शिकून मराठी बोलून आपुलकीचा सेतू बांधून दे. मुंबईत भाषा वेगळी असली तरी प्रवास एकच आहे आणि त्या प्रवासात संवाद महत्वाचा आहे. सरकारने मराठी प्रशिक्षणाचा निर्णय घेतलाय. आता हे प्रशिक्षण किती चालकापर्यंत पोहोचलंय आणि त्यातून चालकांच्या बोलण्याचे किती मराठी येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण मराठी शिकणं ही केवळ एका निर्णयाची पूर्तता नाहीये, तर मुंबईशी, मुंबईकरांशी जोडण्याची एक नवी सुरुवात आहे. या संपूर्ण बातमीसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी सुरेश सावंत याने आणि त्याच्यासोबत मी धनंजय दळवी, पुढारी वृत्तवाहिनीसाठी मुंबईहून.